नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2 ते 10 पर्यंतच्या विभाजनाच्या कसोट्या पाहणार आहोत। तर बघा, जर आपल्याला या कसोट्या आल्या तर आपण कोणतेही गणित किंवा कोणताही भागाकार असू दे आपण पटकन करू शकतो। तर तुम्हाला या कसोट्या पाठ झाल्याच पाहिजेत आणि त्या पाठ करणं खूप गरजेचं आहे, कारण पुढे जाऊन प्रत्येक म्हणजे कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्यावेळी आपल्याला या कसोट्यांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो। चला तर मग, जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, पहिल्यांदा आपण बघूया की नेमकं विभाजनाच्या कसोट्या या कशासाठी आहेत किंवा विभाजनाच्या कसोट्या म्हणजे नेमकं काय। तर बघा, एखाद्या विभाज्य संख्येला एखाद्या विभाजकाने पूर्ण भाग जातो की नाही हे तपासण्यासाठी या कसोट्या निश्चित केलेल्या आहेत। तर त्यालाच आपण काय म्हणतो की विभाजनाच्या कसोट्या असं म्हणतो। बघा, आता यामध्ये आपण 2 ची, 3 ची, 4 ची, 5 ची, 6 ची, 7 ची कसोटी अजून कोणत्याही पुस्तकामध्ये वगैरे दिलेली नाहीये, त्यामुळे आपण 7 ची कसोटी काय बघणार नाही आहोत। 8 ची, 9 ची आणि 10 ची आपण या एवढ्या कसोट्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, आपण पाहूया की 2 ची कसोटी म्हणजे काय नेमकं। 2 ची कसोटी कशाला म्हणायचं, तर एकदम सोपी आहे। 2 ची कसोटी तुम्हाला लसावी मसावी काढायचं असू दे किंवा कोणताही भागाकार असू दे, किंवा जर तुम्हाला एक्झामला क्वेश्चन आला की या स्टारच्या जागी कोणता अंक येतो हे ओळखा, इकडे अशा संख्या दिलेल्या असतात, इकडे पण एक संख्या दिलेली असते आणि या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा। तर तुम्हाला यासाठी फक्त या कसोट्या पाठ असणं खूप महत्वाचं आहे। बघा, आता 2 ची कसोटी आपल्याला काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता। एकदम तुम्हाला शॉर्ट मध्ये मी सांगणार आहे हे। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात तर त्याला आपण 2 ची कसोटी असं म्हणतो। बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। आता निशेष म्हणजे काय, तर त्या संख्येला पूर्ण भाग जातो, बाकी काहीही उरत नाही, बाकी शून्य उरते। निशेष भाग जातो म्हणजे काय, तर बाकी शून्य उरते। आणि मग अशा संख्या जर एकक स्थानी असतील तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, त्याला 2 ची कसोटी असं म्हणतात। समजा, जर संख्या 50 असेल, जर संख्या 70 असेल, जर संख्या 90 असेल, किंवा जर संख्या 64 असेल, संख्या 88 असेल, जर संख्या 46 असेल, म्हणजे एकक स्थानी जर हे अंक असतील तर या संख्येला फक्त एकक स्थानचाच अंक बघायचा आपल्याला। जर 0, 0, 0, 4, 8, 6 हे अंक असतील तर त्या पूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जातो। बघा, आता या संख्येला जर आपण 2 ने भाग घालवला तर बघा, इथं बेदोणी 4, इथं 1 उरला आणि बेपंचे 10, इथं बघा बेत्रिक 6, 1 उरला, बेपंचे 10, म्हणजे या संख्येला पूर्ण भाग गेला। बेचोक 8, इथं 1 उरला आणि बेपंचे 10, इथं बघा बेत्रिक 6 आणि बेदोणी 4, बेचोक 8, बेचोक 8, बेदोणी 4 आणि बेत्रिक 6। तर अशा प्रकारे एकक स्थानचे फक्त अंक बघायचे, मग त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। आता आपण पाहूया 3 ची कसोटी म्हणजे नेमकं काय। आता आपण बघूया 3 ची कसोटी म्हणजे नेमकं काय। तर 3 ची कसोटी काय सांगते आपल्याला, ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। म्हणजे बघा, जर इथं संख्या दिली असेल 531 संख्या दिली असेल तर या प्रत्येक अंकांची बेरीज करायची आणि या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो। बघा, 5 आणि 3 8 झाले, 8 आणि हे 1 9 झाले, म्हणजे 3 ने 9 ला भाग जातो। आता समजा, जर संख्या दिली असेल, इथं संख्या जर दिली असेल समजा
933 संख्या असेल तर याची किती होते बेरीज? 9 आणि 3 किती झाले? 12 झाले. 12 आणि हे 3 15 झाले. मग 3च्या पाड्यामध्ये 15 आहे म्हणजे 3 ने 15 ला भाग जातो म्हणजे या सगळ्या संख्येला 3 ने भाग जातो. तर अशा प्रकारे आपल्याला 3 ची कसोटी काय सांगते की यातल्या प्रत्येक संख्यांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. ही आहे 3 ची कसोटी. एकदम सोपी आहे. बघा आपण या संख्येला 3 ने भाग देऊया. 3 एके 3, इथं पण 3 एके 3 घ्या. संख्या 2 उरली पुढे. आता संख्या 23 झाली तर 3 7 होतात 21. इथं पुन्हा 2 राहिले आणि पुन्हा 3 21 म्हणजे या संख्येला 3 ने पूर्ण भाग गेला. आता इकडं बघा 3 त्रिक 9, 3 एके 3 आणि 3 एके 3. तर अशा प्रकारे बघा या संख्येला 3 ने पूर्ण भाग गेलेला आहे. आता आपण बघूया 4 ची कसोटी म्हणजे नेमकं काय. आता बघा आपल्याला 4 ची कसोटी काय सांगते. एकदम सोपी आहे 4 ची कसोटी. 4 ची कसोटी आपल्याला काय सांगते की ज्या संख्येतील एकक स्थानचे आणि दशक स्थानचे अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जेव्हा 4 ने भाग जातो तेव्हा त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. बघा आता दशक स्थानचे व एकक स्थानचे अंक मिळून दशक स्थानचे आणि एकक स्थानचे अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला काय होतं 4 ने भाग जातो तेव्हा त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. एकदम सोपे आहे. समजा जर आपण संख्या घेतली बघा आता संख्या आपण घेतलेली आहे 5832. काय सांगितलं कसोटी काय 4 ची? दशक स्थानच्या आणि एकक स्थानचे अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल. आता या 32 ला 4 ने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. बघा आपण भाग देऊया त्या संख्येला. 5832 संख्या आहे. हे खालचं आपण पुसून टाकू. आता या संख्येला आपण 4 ने भाग देऊया. फक्त लक्षात काय ठेवायचं शेवटच्या 2 संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आता आपण यांचा भागाकार करूया. या संख्येला आपण 4 ने भाग घालूया. 4 एके 4, 5 मधून 4 गेले 1 उरला. 8 उतरून घ्या खाली. 4 चा पाडा 18 येईपर्यंत म्हणायचा आहे. 4 चोक 16 येतात. त्यानंतर यांची वजाबाकी आपण करू. संख्या पुढची 3 लिहून घ्या. इथं 4 पंचे 20 येतात. 0 3 संख्या पुढची उतरून घ्या 2 आणि 4 8 32. तर बघा अशा प्रकारे आपण 5832 ला आपण पूर्ण भाग घालवला. का भाग घालवला पूर्ण? कारण आपल्याला 4 ची कसोटी माहिती होती. 4 ची कसोटी काय सांगते शेवटच्या 2 संख्यांना जर 4 ने भाग जात असेल म्हणजेच एकक आणि दशक स्थानच्या संख्येला ही एकक संख्या असते आणि ही दशक संख्या असते. या दोन्ही संख्यांपासून तयार होणाऱ्या अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. बघा बाकी शून्य उरली त्यामुळे या संख्येला आपण पूर्ण भाग घाललेला आहे. तर अशा प्रकारे आहे 4 ची कसोटी. आता आपण पाहूया 5 ची कसोटी म्हणजे काय. बघा आता आपण पाहणार आहोत 5 ची कसोटी. तर एकदम सोपी आहे 5 ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतो तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे अंक असतात तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. बघा आता इथं आपण एक संख्या घेऊया. समजा इथं आपण संख्या घेतली 355 घेतली आणि त्या संख्येला जर आपल्याला 5 ने भाग द्यायचा आहे. आता इथं जर 5 एकक स्थानी तर या संख्येला या पूर्ण संख्येला 5 ने निशेष भाग जातो. बघा 5 7 झाले 35. 0 0 हे 5 खाली उतरून घ्या आणि 5 एके 5. अशा प्रकारे आपण या संख्येला भाग दिलेला आहे. आता जर इथं 0 असेल फक्त तरी सुद्धा आपण या संख्येला 5 ने पूर्ण भाग देऊ शकतो. बघा
5 सत्ते झाले 35, त्यानंतर 0 0, हा 0 खाली उतरून घ्या. तर इथं पण जर तुम्ही 0 घेतलात, इथं पण जर तुम्ही 0 घेतलात, तर अशी तुम्ही वजाबाकी याची करू शकता. आणि जर तुम्ही या संख्येला 70 ला पुन्हा 5 ने जर तुम्ही गुणलं तर तुमचं उत्तर हेच यायला पाहिजे. 5 शून्य 0 आणि 5 सत्ते 35. तर बघा अशा प्रकारे आपण 5 ची कसोटी बघितलेली आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे अंक असतात तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. आता आपण पाहूया 6 ची कसोटी. आता आपण पाहणार आहोत की 6 ची कसोटी म्हणजे नेमकं काय. तर बघा 6 ची कसोटी म्हणजे ज्या समसंख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 6 ने निशेष भाग जातो. बघा आता एकदम सोपं आहे. जर आपण इथे संख्या घेतली तर संख्या घेतली 5934. अगोदर आपण यांची बेरीज करायची आणि जर या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 6 ने निशेष भाग जातो. बघा 5 आणि 9 झाले 14, 14 आणि हे 4 झाले 18, 18 आणि हे 3 झाले 21. म्हणजे 21 ला 3 ने भाग जातो. म्हणजेच या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. तर बघा फक्त एवढं सोपं आहे. आता आपण या संख्येला 6 ने भाग देऊया. 96 होतात 54, 0 इथं 5 राहिलं, संख्या 3 खाली उतरून घ्या. तर पुन्हा तुम्ही करू शकता. बघा 6 8 48 तुम्ही करू शकता. तर आता इथं 53 मधून जेव्हा तुम्ही 48 मायनस करता तेव्हा इथं 5 उरतं आणि संख्या पुढची 4 खाली उतरून घ्या आणि 96 54. तर अशा प्रकारे बघा जर या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. फक्त तुम्ही कसोट्या पाठ करा. जर तुम्हाला कसोट्या पाठ झाल्या तर तुम्हाला कोणताही भागाकार असू दे किंवा जर लसावी मसावी असू दे किंवा अन्य कोणतंही एक्झाम्पल असू दे ते तुम्हाला पटकन येऊ शकतं. आता 7 ची कसोटी अजून कुठेही दिलेली नाहीये त्यामुळे आपण ती काय पाहणार नाही आहोत. आपण आता पाहूया 8 ची कसोटी म्हणजे काय. बघा आता आपण 8 ची कसोटी पाहूया. आता आपल्या 8 ची कसोटी काय सांगते बघा. दिलेल्या संख्येमध्ये जर एकक, दशक आणि शतक यापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. जर आपण संख्या घेतली 6784, जर आपण ही संख्या घेतली तर काय करायचं असतं. या शेवटच्या 3 अंकांपासून बघा एकक, दशक आणि शतक यापासून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. मग आता बघा ही संख्या 6784 आहे. फक्त जर तुम्ही या 3 अंकाला जर 8 ने भाग घालून बघितलं तर तुम्ही समजायचं की या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. आता आपण काय करूया या 3 संख्यांना फक्त भाग घालूया 8 ने. बघा 8 एके 8, 8 9 72 झाले. मग 78 मधून जेव्हा तुम्ही 72 घालवता तेव्हा इथं 6 उरतं आणि 8 64. म्हणजे या 784 ला 8 ने भाग गेला म्हणजेच या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जाईल. तर तो भाग तुम्ही देऊन बघा पूर्ण संख्येला त्या संख्येला पूर्ण निशेष भाग जातो. तर अशा प्रकारे आहे 8 ची कसोटी. आता आपण पाहूया 9 ची कसोटी म्हणजे काय. तर बघा 9 ची कसोटी आता आपण पाहणार आहोत. एकदम सोपी आहे 9 ची कसोटी. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. बघा जर संख्या इथे दिली असेल आता ही संख्या दिली. आता इथं संख्या दिलेली आहे 8442 आणि जर या संख्येला तुम्हाला बघायचं आहे की 9 ने भाग जातो का नाही. मग 9 ची कसोटी काय सांगते की या संख्येतील प्रत्येक अंकांची बेरीज करायची आणि जर त्या बेरजेला 9 ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. बघा 8 आणि हे 4 12 झाले, 12 आणि हे 4 16 झाले, 16 आणि हे 2 18 झाले. म्हणजेच 18 ला 9 ने भाग जातो. म्हणजेच या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. बघा आपण भाग देऊया 9 ने. 9 एके 9. आता 84 ला भाग देऊ आपण.
9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 सक 54, 9 63, 9 आठ 72, 99 झाले 81. तर 84 मधून जेव्हा आपण 81 घालवतो तेव्हा इथं 3 उरत, संख्या झाली 34. आता पुन्हा 9 ने आपण या 34 ला भाग देऊ. 9 एके 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36 येतं. त्यामुळे इथं आपण 9 त्रिक 27 करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही 34 मधून 27 मायनस करता तर इथं उरतं 7, इथं उरतं 7. आणि मग तुम्ही काय करायचं, या 72 ला 9 ने भाग द्यायचा आहे बघा. तर 9 आठे होतात 72, 9 आठे होतात 72. तर अशा प्रकारे बघा आपण या संख्येला 9 ने पूर्ण भाग घाललेला आहे. पण त्यासाठी आपल्याला 9 ची कसोटी माहित असणं खूप महत्वाचं आहे. तर ही झाली 9 ची कसोटी. आता आपण शेवटची कसोटी 10 ची बघूया. बघा 10 ची कसोटी एकदम सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो, 0 हा अंक असतो, तर त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. एकदम सोपी कसोटी आहे. जर 100 असेल, जर 1000 असेल, किंवा जर अजून यावर 0 असतील, बघा 10,000 असेल, तर या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. तर अशा प्रकारे ही 10 ची कसोटी एकदम सोपी आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 2 पासून 10 पर्यंतच्या कसोट्या बघितलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला या कसोट्या माहित असतील तर तुम्हाला याचा खूप पुढे जाऊन फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही या कसोट्या नक्की लक्षात ठेवा. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.